आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। ज्येष्ठ नागरिकांची चालण्याची स्पर्धा जुळे सोलापुरातील विरंगुळा श्री द्वारकाधीश समर्थ प्रेरणा नंदनवन साक्षेक व विवेक ज्येष्ठ नागरिक संघ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी सोलापूर ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे वतीने ज्येष्ठ नागरिकांची चालण्याची स्पर्धा आयोजित केलेली आहे। साक्षेप ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्राध्यापक विलास मोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की या पत्रकार परिषदेत माधव गव्हाणे, अंबादास शिंदे, श्यामकुमार कांबळे आदी ज्येष्ठ नागरिक सभासद उपस्थित होते। सर्वांना नमस्कार। मी अरुण कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त रिटायर, शिवप्राण संघटनेचा प्रदेश संघटक आहे, मराठा आरक्षण आणि सिनियर ज्येष्ठ नागरिक संघाचा सोलापूरचा समन्वयक आहे। बेस्टॉम आणि सोलापूर याच्यामधला समन्वयक आहे आणि द्वारकाधीश ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष आहे। द्वारकाधीश ज्येष्ठ नागरिक संघाचा ठीक आहे सर, बोला काय करा, 1-1.5 मिनिटात तुम्ही ही माहिती सांगा, कारण त्याला रेकॉर्डिंग करायचं असतं, तेवढंच येतं बरोबर। म्हणजे 1 जानेवारी 2024 या दिवशी नूतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी म्हणून जुळे सोलापुरातील एकूण 9 ज्येष्ठ नागरिक संघांनी ज्येष्ठ नागरिकांच्या चालण्याच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। या स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नवीन RTO जवळ विजापूर रोड येथून सुरू होती। वेळ आहे सायंकाळी 6:30 वाजता। सकाळी 6:30 वाजता वेळ आहे। तर या सगळ्यांनी मिळून गेल्या वर्षीपासून हा उपक्रम चालू केलेला आहे। गेल्या वर्षी पण 1 जानेवारी 2023ला 6:30 वाजताच ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धा चालू केलेल्या होत्या। ती आता यावर्षी देखील आम्ही आयोजित केलेल्या आहेत। ज्येष्ठ नागरिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। उघडा डोळे पहा, नीट स्वतःकडे पहा आणि परिसरात सुद्धा पहा। स्वतःच्या शरीराकडे, स्वतःच्या आरोग्याकडे, स्वतःच्या आनंदाकडे, कुटुंबाकडे, व्यक्तिगत स्वच्छतेकडे पहा आणि त्याबरोबर परिसराकडे सुद्धा पहा। आमचा जो स्टेटस आहे, आमची जी ओळख जी आहे ती अशा प्रकारची आहे की आम्ही ज्येष्ठ नागरिक संघ आहोत, म्हणजे अराजकीय अशा प्रकारची संघटना आहे। त्याचबरोबर नॉन गव्हर्नमेंटल देखील हे आहे, परंतु आम्ही त्याचबरोबर एक दबाव गट म्हणून देखील काम करतो। फक्त आमच्या आनंदासाठी, परिसरातल्या मित्र परिवाराच्या आनंदासाठी आम्ही काम करतोच, परंतु परिसरात जे काही कमतरता आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या, रोड चांगले नसतील, त्यानंतर बाग बगीचा नसेल, रस्त्यावर बसण्यासाठी किंवा विरंगुळा करण्यासाठी कुठे केंद्र नसतील, करमणूक केंद्र नसतील, तर अशाही गोष्टीचा म्हणजे ज्येष्ठासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत गोष्टीसाठी म्हणून आम्ही शासन आणि प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा करत असतो। जेव्हा शासन आमच्यापर्यंत पोहोचत नाही, त्याचबरोबर प्रशासन आमच्याकडे पोहोचत नाही, तेव्हा आम्ही आमच्या मागण्या आणि समस्या घेऊन त्यांच्याकडे जातो आणि आमच्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवतो, त्याचे उपायही सुचवतो आणि आमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो। तसेच आम्ही फक्त एवढंच करत नाहीये, तर आमचा असा मानस आहे की सुंदर सोलापूर, स्मार्ट सिटी म्हणजे स्मार्ट सोलापूर यासाठी आमच्याकडे जो वेळ आहे, आमच्याकडे जो फावला वेळ आहे, वेळ जो आहे तो वेळ सोलापूरसाठी, सुंदर सोलापूरसाठी आणि सुंदर सोलापुरातील उपक्रमासाठी खर्च करू इच्छितो आणि आम्ही त्याच्यामध्ये कुठेही मागं पडणार नाही। तसेच यामध्ये ज्या आणखीन ज्येष्ठ नागरिकांच्या काही ज्या गोष्टी आहेत की व्यक्तिगत समस्या आहे, कौटुंबिक समस्या आहे, याच्यातून मित्रपरिवार चालण्यातून मित्रपरिवार निर्माण होईल। चालाल तर आनंद मिळेल, चालाल तर आरोग्य मिळेल, चालाल तर मित्र मिळतील, मित्र परिवार मिळेल, त्याच्यातून
ज्येष्ठ नागरिकांच्या समस्याचं निराकरण होईल, चर्चा होईल, त्यातून मार्ग निघेल आणि आपलं जीवन चांगल्यापैकी जगता येईल. अशा प्रकारची चालण्याची जी बाब आहे ती महत्वाची आहे. असं म्हणतात की 70% ताकद पायामध्ये असते. 10 मिनिटे आपण चालला तर साखर नियंत्रित होते, 20 मिनिटे चालला तर वृद्धत्व प्रक्रिया मंदावते, तसेच 90% शरीरात ऊर्जा मिळते आणि 30 मिनिटे चालला तर प्रतिकार शक्तीमध्ये वाढ होते आणि 40 मिनिटे चालला तर मानसिक ताण तणाव कमी होतो. या चालण्याने हे सर्व होत असेल तर घरातून ज्येष्ठ नागरिकांनी बाहेर पडायला हवं, चालण्याची नियमित सवय करायला हवी. दररोज नियमित चालण्यासाठी किंवा चालणे सुरुवात करण्यासाठी सर्व दिवस शुभ असतात, सर्व वेळा शुभ असतात. जय हिंद. सत्यदर्शन न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.